नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाकुंभमेळा किंवा मग कुंभमेळा हा प्रत्येक 12 वर्षांनी का भरवला जातो किंवा या कुंभमेळ्यामागचं नेमकं पौराणिक महत्त्व काय? तर कुंभमेळा हा हिंदू आणि सनातन धर्माचा एक अतिशय पवित्र असा उत्सव आहे. संपूर्ण भारतातूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून प्रत्येक ठिकाणचे भाविक भक्त कुंभमेळ्यासाठी आवर्जून या शाही स्नानामध्ये दाखल होतात. तर हा कुंभमेळा का भरवला जातो? कुंभमेळा हा हिंदू आणि पौराणिक कथांमध्ये खोलवर रुजलेला एक प्रकार आहे, जो समुद्र मंथन किंवा दुधाच्या महासागराच्या मंथनाच्या आख्यायिकेशी संबंधित आहे. पौराणिक कथेनुसार जेव्हा देव आणि दानव म्हणजे राक्षस यांच्यामध्ये अमृतत्वासाठी किंवा मग समुद्र मंथन जेव्हा केले, त्यामधून एक अमृत बाहेर आले, तर ते अमृत कोणाला मिळेल याविषयी भयंकर असे युद्ध झाले होते. या संघर्षादरम्यानच प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन या 4 ठिकाणी काही अमृताचे थेंब सांडले होते. त्यामुळेच ही स्थळे अत्यंत पवित्र झाली अशी मानली जातात आणि त्यामुळेच आता ती कुंभमेळ्यासाठी खूप महत्त्वाची 4 ठिकाणे मानली जातात. तर कुंभमेळा हा प्रत्येक 12 वर्षांनी भरवला जातो. तर 12 वर्षांनीच हा कुंभमेळा का भरतो? कारण देव आणि राक्षसामध्ये जेव्हा युद्ध झालं, तर हे युद्ध अखंड 12 दिवस चालू होतं. 12 दिवस हे देवी देवतांचे होते, पण आपण मनुष्य रूपामध्ये आपल्यासाठी ते 12 वर्षाचा काळ असतो. त्यामुळेच प्रत्येक 12 वर्षांनी कुंभमेळा भरवला जातो. महाकुंभमेळा हे एक भव्य आवृत्ती आहे, तर तो प्रत्येक 12 वर्षांनी साजरा केला जातो आणि प्रयागराज हे 3 पवित्र नद्यांच्या अद्वितीय संगमामुळे ज्याला एक अतिशय महत्त्वाचे स्थान निर्माण झालेले आहे. त्या ठिकाणी गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती अशा त्रिवेणी संगम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र नद्यांच्या घाटामध्ये अफाट अशी आध्यात्मिक ऊर्जा असल्याचे मानले जाते. त्यामुळे ते शुद्धीकरण विधीसाठी सर्वात आदरणीय स्थान बनले आहे. कुंभमेळ्यादरम्यान या संगमावर स्नान केल्याने मनुष्याच्या सर्व पापांची शुद्धी होते आणि त्याला मोक्ष किंवा मग पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्ती मिळते असं मानलं जातं. त्यामुळे या प्रयागराजमध्ये शाही स्नानाला किंवा स्नानाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. प्रयागराजचे आध्यात्मिक चुंबकत्व त्याला जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मंडळापैकी एकाच्या हृदयात रूपांतरित करते. म्हणूनच प्रयागराज हे एक अत्यंत पवित्र स्थान मानले जाते. प्रयागराज पूर्वी अलाहाबाद म्हणून ओळखले जायचे, तेव्हा हे केवळ शहर नाही तर एक आध्यात्मिक केंद्र आहे. हे त्रिवेणी संगमाचे घर आहे, जेथे गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्या एकत्र येतात, ज्यामुळे लाखो भक्तांना आकर्षित करणारी दैवी ऊर्जा या ठिकाणी निर्माण होते. कुंभमेळ्यादरम्यान या संगमावरती स्नान केल्याने संपूर्ण पापाची शुद्धी होते आणि पुनर्जन्माच्या चक्रातून मनुष्याला मुक्ती मिळते. म्हणूनच या कुंभमेळ्यादरम्यान या संगमावरती स्नान करण्याला खूप महत्त्व मानले जाते. शतकानुशतके हे एक शहर महत्त्वपूर्ण सांस्कृतिक आणि बौद्धिक केंद्र बनले आहे, जे संत, कवी, विद्वानांचे हौसिंग आहे. तिथे प्राचीन मंदिरे किंवा दोलामय घाट किंवा भारतीय इतिहासाशी जोडलेले असल्यामुळे त्याला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. महाकुंभमेळा हा 2025 यावर्षी खगोलीय संरेखनाभोवती फिरतो, जो ज्याला मुख्य तारका निर्धारित करतात. सूर्य, चंद्र आणि बृहस्पती यांच्या स्थानावर आधारित या संख्यारेषांना हिंदू परंपरेत गहन आध्यात्मिक महत्त्व आहे. प्रत्येक तारखेला धार्मिक विधीचे जास्तीत जास्त शुभतेसाठी निवडले जातात. त्यामुळे ती एक श्रद्धा आणि खगोलशास्त्राचे एक अद्वितीय अभिसरण आहे. यात्रेकरूंचा असा विश्वास आहे की या काळात नियुक्त
पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यामुळेच आध्यात्मिक लाभ खूप जास्त पटीने वाढतात आणि भूतकाळातील आपल्या कर्मांची शुद्धी होते. तर कुंभमेळ्यामध्ये जे काही स्नान करण्याच्या खूप महत्त्वाच्या तारखा आहेत, तर त्या अशा पद्धतीच्या आहेत. कुंभमेळ्याची सुरुवात जी होणार आहे ती 13 जानेवारी 2025 म्हणजेच पौष पौर्णिमेला. या दिवशी सगळ्यात शुभ दिवस म्हणून पहिला दिवस कुंभमेळ्याची सुरुवात होणार आहे आणि या दिवशी सुद्धा शाही स्नान होणार आहे. दुसरा दिवस 14 जानेवारी 2025 हा मकर संक्रांतीचा सण आहे. 14 फेब्रुवारीला संक्रांती दरम्यान सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणूनच या दिवसाला खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि या दिवशी अंघोळीचा दुसरा दिवस आहे. 29 जानेवारी 2025 ही मौनी अमावस्या. या दिवशी सुद्धा पवित्र स्नानासाठी सर्वात पवित्र दिवस म्हणून ओळखला जाणार आहे. ही तारीख सर्वात मोठ्या मेळाव्याची साक्षीदार होणार आहे. त्यानंतर चौथी तारीख आहे 3 फेब्रुवारी 2025 वसंत पंचमी. हा दिवस विशेष प्रार्थना आणि अंघोळीसह वसंत ऋतूत साजरा करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर 12 फेब्रुवारी 2025 ही माघी पौर्णिमा येणार आहे आणि या माघी पौर्णिमे दिवशी कार्यक्रमाचा दुसरा पौर्णिमेचा दिवस म्हणून या विधीसाठी अत्यंत शुभ मानला जाणार आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटची तारीख जी आहे ती महाशिवरात्रीची म्हणजे 26 फेब्रुवारी 2025 ही महाशिवरात्री निमित्त अंतिम आणि शाही स्नानाचं भव्य कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी किंवा मग हा शेवटचा दिवस म्हणून साजरी केली जाणार आहे. यातील प्रत्येक तारखा विशिष्ट ग्रहाच्या संरेखनामुळे आध्यात्मिक दृष्ट्या अतिशय शक्तिशाली बनल्यामुळे या दिवसांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. कुंभमेळा हा पवित्र डुबक्यांसाठी जमलेल्या मेळाव्यापेक्षा खूप जास्त आहे. हा भक्ती, संस्कृती आणि विविधतेचा चैतन्यमन असा सण आहे. गजबजलेल्या मैदानातून चालत असताना प्रार्थनेत मग्न असलेले भक्त, ढोल ताशांचे लयबद्ध ठोके आणि हवेतून वाहणारा अगरबत्तीचा सुवासिक असा श्वास. कॅलेंडर स्कोप तुम्हाला भेटेल. संतांच्या भव्य मिरवणुकीपासून ते सूर्योदयाच्या वेळी नदीकाठच्या प्रसन्न वातावरणापर्यंत किंवा मग प्रत्येक क्षण आध्यात्मिक ऊर्जेने अतिशय ओतप्रोत म्हणजेच भरलेला असेल. आता आपण पाहूयात की कुंभमेळा मागची नेमकी पौराणिक कथा काय आहे. तर समुद्र मंथनाच्या वेळी जो अमृत कुंभ समुद्राच्या बाहेर निघाला तेव्हा देवांना प्रश्न पडला की जर दानवांनी हे अमृत प्राशन केले तर हे दानव अमर होऊन देव व मनुष्य यांना सळो की पळो करून सोडतील. तेव्हा देवांनी इंद्राचा पुत्र जयंत याला अमृत कुंभ घेऊन आकाशमार्गे पलायन करण्यास सांगितले. या अमृत कुंभाला देवापासून हस्तगत करण्यासाठी दानवांनी देवांशी 12 दिवस भयंकर असं युद्ध केलं. या युद्धकाळी अमृत कुंभामधून काही थेंब पृथ्वीवरती पडले. तर हे अमृताचे थेंब हरिद्वार, प्रयाग, उज्जैन व त्र्यंबकेश्वर येथे पडले. चंद्राने कलशामधून अमृत सांडताना वाचविले. सूर्याने अमृत कलशास फुटू दिले नाही व बृहस्पतीने राक्षसापासून रक्षण केले. म्हणून जेव्हा सूर्य, चंद्र, गुरु कुंभ राशीत प्रवेश करतात तेव्हा कुंभमेळा भरतो. जेव्हा गुरु आणि सूर्य सिंह राशीत प्रवेशतात आणि अमावस्या असते तेव्हा गोदावरीच्या उगमस्थानावरती म्हणजेच त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. आता आपण पाहूयात की हा कुंभमेळा कशा पद्धतीने भरतो. तर दर 3 वर्षानंतर एकदा अशा पद्धतीने 12 वर्षात प्रयागराज, उज्जैन, नाशिक आणि हरिद्वार या 4 वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळे भरत असतात. दर 6 वर्षांनी हरिद्वार व प्रयागराज येथे अर्ध कुंभमेळा भरतो. 12 पूर्ण कुंभमेळ्यानंतर तब्बल 144 वर्षानंतर प्रयागराज येथे महाकुंभमेळा भरतो.
तर भारतातूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून कोट्यावधी हिंदू भाविक कुंभमेळ्यामध्ये हजेरी लावतात व पवित्र गंगा नदीत स्नान करतात. 2001 साली पार पडलेल्या महाकुंभमेळ्यात अधिकृत अंदाजानुसार 3 ते 7 कोटी भाविकांनी भाग घेतला होता. सूर्याभोवती भ्रमण करणारे जे 9 ग्रह एका राशीत किंवा मग एका रेषेत येतात, त्यावेळी सूर्याचे किरण ज्या स्थानावरती पडतात तिथे भव्य असं कुंभमेळ्याचं प्रयोजन केलं जातं. आणि याच कुंभमेळ्यामध्ये शाही स्नानाला सुद्धा खूप महत्त्व आहे. शाही स्नान हे कुंभमेळ्यातील विशेष आकर्षण केंद्रबिंदू मानले जाते. शाही स्नान म्हणजे एखाद्या विशिष्ट मुहूर्तावर विशिष्ट तीर्थक्षेत्री जाऊन तेथील नदीमध्ये स्नान करणे, सूर्याला अर्घ्य देणे, नदीची पूजा करणे असे याचे स्वरूप असते. कुंभमेळ्यातील शाही स्नानात विविध आखाडे, त्यातील साधू संत यांना अग्रक्रम म्हणजे सगळ्यात अगोदर स्थान दिलं जातं. त्यांची विशेष शोभायात्रा निघते. त्यांचे स्नान झाल्यानंतरच अन्य भाविक भक्त नदीत स्नान करू शकतात. ही प्रथा आजपर्यंत जपली जाते. कुंभमेळा हा असा एक धार्मिक उत्सव आहे की ज्याचे कोणतेही आमंत्रण किंवा निमंत्रण दिले जात नाही. असे असून सुद्धा भाविक या सोहळ्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहतात. हे वैशिष्ट्य लक्षात घेता युनेस्कोने कुंभमेळ्याला जागतिक सांस्कृतिक वारसा जपणारे उत्सव म्हणून घोषित केले आहे. या कुंभमेळ्यामध्ये विविध आखाड्यांच्या साधू मंडळीचा सहभाग आहे. याचे वैशिष्ट्य आणि अविभाज्य भाग मानला जातो. या विषयावर आख्यायिका मानली जाते की भगीरथाने प्रयत्न करून सुद्धा गंगा नदी पृथ्वीवरती यायला तयार होत नव्हत्या. त्यावेळी त्यांना असं सांगण्यात आलं की कुंभमेळ्या प्रसंगी तुझ्या पाण्यामध्ये साधू संत स्नान करतील. हे ऐकताच गंगा नदीने पृथ्वीवरती येण्याचे मान्य केले होते. त्यामुळे कुंभमेळ्यामध्ये विविध आखाडे, विविध ठिकाणचे साधू संत यांचे विशेष महत्त्व आहे. या उत्सवामध्ये विविध ठिकाणचे साधू संत, त्यांचे आखाडे यामध्ये होम हवन, वैदिक मंत्रांचे पठण, प्रवचने, कीर्तने, भजन, लोकांना उपदेश करणारे अनेक विविध कार्यक्रम केले जातात. त्यामुळे या कुंभमेळ्यामध्ये भाविक भक्तांना किंवा मग धार्मिक, सांस्कृतिक या संपूर्ण विधींना सुद्धा खूप महत्त्व आहे. कुंभमेळा पाहायला केवळ भाविकच येतात असे नाही, तर जगभरातून देशी विदेशी पर्यटक सुद्धा या सोहळ्याला याची देही याची डोळा पाहण्याचा आनंद घेतात. तर ही कुंभमेळ्याची संपूर्ण माहिती जर तुम्हाला योग्य वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.